श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 19. श्री गणेशाय नमः. जय जयाजी आनंद कंदा, जय जयाजी अभेदा, माझे नमन तुझ्या पदा, असो सर्वदा अनन्य भावे. हे राघवा रघुपती, पाव आता शीघ्रगती, माझा अंत पहाशी किती, हे काही कळेना. खऱ्या थोरांची कठोरता, नाही शोभत अनंता, याचा विचार काही चित्ता, करा आपुले ये काळी. मी दिनवाणे मारितो हाका, मला दगा देऊ नका, हे जगदीशा जगन्नायका, पावा दास गणूस. महाराज असता शेगावात, विप्र एक काशीनाथ, जो खंडेरावाचा होय सुत, गर्दे उपनाव जयाचे. तो आला दर्शना, समर्थाच्या वंदिले चरणा, मूर्ती पाहून त्याच्या मना, आनंद झाला अतिशय. माझ्या सन्माननीय वडिलाने जी जीवनमुक्ताची लक्षणे लिहिली अनुभवाने, त्याची प्रत्यक्ष मूर्तीही. माझे भाग्य धन्य धन्य, म्हणून हे पाहण्या चरण, आलो खामगावाहून, याचे सार्थक झाले की. तो समर्थांनी लीला केली, कोपर खिळी मारली, काशीनाथाच्या पाठीस भली, आपुल्या परमकृपेने. जा तुझा हेत पुरला, वाट पाहे तारवाला, या भाषणे घोटाळला, काशीनाथ मानसी. म्हणे कामना माझे ये ठाई, मी न आलो मागण्या काही, तारवाला शिपाई, वाट पाहतो काय हे. त्याचे गुढ कळेना, पुसण्या छाती होईना, निमुटपणे वंदून चरणा, गेला निघून खामगावी. तो तारवाला शिपाई उभा दारात होता पाही, तार घेतली घाई घाई, कशाची ती बघण्यास. तारेत हा मजकूर तुमचा केला तक्रूर, मुनसफीच्या हुद्द्यावर, मोर्शी तालुक्या कारणे. ते पाहता आनंदला, कोपर खिळीचा अर्थ कळला, त्या काशीनाथ पंताला, पहा संतांचे ज्ञान कैसे. असो एकदा नागपुरी, समर्थांची गेली स्वारी, गोपाळ बुटीची या घरी, त्याच्या अति आग्रहाने. ही भोसल्याची राजधानी, पूर्वकाली होती जाणी, त्या शहराची आज दिनी, दैना झाली विबुध हो. स्वातंत्र्यरूपी प्राण गेला, खरा धनी याचक ठरला, परक्यांचा बोलबाला, झाला जया शहरात. गज घोडे पालख्या अपार, नाहीशा झाल्या साचार, रस्त्याने फिरे मोटार, अति जोराने विबुध हो. असो हा महिमा काळाचा, नाही दोष कमणाचा, वाळा गोपाळ बुटीचा, होता सीता बर्डीवर. त्या भव्य सदनात नेऊन ठेवले सद्गुरुनाथ, जैसा वाघ किल्ल्यात कोंडोनिया टाकावा. बुटीचा ऐसा विचार, या सीता बर्डीवर, महाराज ठेवावे निरंतर, जाऊन द्यावे शेगावा. अक्रूराने कृष्णाला, जैसा मथुरे माझी नेला, तोच हा प्रकार येथे झाला, काय वर्णन करावे. शेगाव पडले भणभणीत, अवघे लोक दुःखित, विनमती हरी पाटला प्रत, महाराज येथे आणा हो. कुडीमधून प्राण गेला, कोण पुसे तिज लागून, तैसे समर्थान वाचून, शेगाव हे प्रेत पहा. तुम्ही गावचे जमेदार, करा याचा विचार, बुटी मोठा सावकार, तेथे न आमुचा लाग लागे. टक्कर हत्ती हत्तींची होणे आहे योग्यसाची, तेथे आम्हा सम कोल्ह्यांची, नाही मुळी किंमत. जंबू माळेसी लढ्यात, मारुती हाच योग्य ठरला, जिंकावया कर्णाला, झाली योजना अर्जुनाची. तुम्ही नागपुराप्रती जावे, समर्थांशी घेऊन यावे, आम्हा अवघ्यास सुख व्हावे, हीच आहे विनंती. इकडे बुटीच्या घरात अर्जुदे राहिले संत, जेवी हस्तिनापुरात, कृष्ण नाही आनंदला. महाराज म्हणती बुटीसी, जाऊ दे मज शेगावासी, या आपुल्या भव्य सदनासी, ठेवून आम्हा घेऊ नको. ते बुटी मुळीच मानिना, समर्था जाऊ देईना, अनागोंदीचा रामराणा, बुटी वाटे नाही संशय. बुटी भाविक होता जरी, अहंता नव्हती गेली खरी, श्रीमंतीचा गर्व भारी, त्याच्या ठाई वसत असे. रोज ब्राह्मण भोजन, समर्थापुढे सदा भजन,
परी शेगावचे येत जन, बंदी त्यातो करीत असे. जाऊन देई दर्शना, शेगावचे लोकांना, बिगर परवानगी श्रीमंत सदना, जाता नये कवणासी. शेगावचे लोक भले, जरी आणावया गेले, परीन काही उपाय चाले, गेले तसेच परत आले. इकडे भक्त पाटील हरी काही मंडळी बरोबरी घेऊन निघाला नागपुरी, समर्थासी आणावया. बसला अग्नी रथात, त्याच वेळी बदले संत, त्या गोपाळ बुटी प्रत, येणे रीती ते ऐका. अरे गोपाळा पाटील हरी, निघाला यावया नागपुरी, तो येण्याच्या आतपरी, मला येथून जाऊ दे. तो येथे आल्यावर शांतता नाही राहणार, तो पडला जमेदार, याचा विचार करावा. तुझ्या धनाच्या जोरावरी, उड्या या जाण निर्धारी, तो मनगटाच्या बळावरी, नेईल मजला येथून. हरी पाटील येथे आला, शिपायाने अटकाव केला, परी तोन त्याने मानिला, प्रवेश केला सदनात. गोपाळ बुटीच्या घरी पंगत होती थोर खरी, पाटील आल्याच्या अवसरी, आले ब्राह्मण भोजना. ताटे चांदीची अवघ्यास, शिसमचे पाट बसण्यास, होत्या पातळ पदार्थास, वाट्या जवळ चांदीच्या. नानाविध पक्वान्ने, होती भोजना कारणे, मध्यभागी आसन त्याने, मांडिले समर्थ बसण्यास. ऐशी बुटीची श्रीमंती, तिचे वर्णन करू किती, ज्याला कुबेर बोलती, लोक नागपूर प्रांतीचा. असो हरी पाटील सदनात, आले समर्थ निर्णयाप्रत, तो महाराज निघाले धावत, द्वारी त्यास भेटावया. वासरा गाय पाहून, जैसी येई धावून, तैसे स्वामी गजानन पाटलासाठी धावले. चाल हरी शेगावासी, येथे मुळीन राहणे वसी, तू आलास न्यावयासी, हे फार बरे झाले. समर्थ जाऊ लागले, ते गोपाळाने पाहिले, अनन्य भावे चरण धरले, समर्थाचे येऊन. विक्षेप माझा गुरुराया, नका करू या समया, दोन घास घेऊन या, इच्छित स्थला मग जावे. तैसेच बुटी पाटलासी, बोलू लागले विनयसी, तुम्ही घेऊन प्रसादासी, जावे हेच मागणे. येथे न राहती महाराज, हे समजून आले मज, पंक्तीत माझी राखा लाज, तुम्हीच पाटील येधा. आत्ताच समर्थ गेले जरी, लोक उपाशी उठतील जरी, आणि अवघ्या नागपुरी, माझी होईल नाचक्की. आत्ताच समर्थ गेले जरी, लोक उपाशी उठतील तरी, आणि अवघ्या नागपुरी, टीका माझी होईल पहा. भोजने होईपर्यंत महाराज राहिले तेथ, शेगावची समस्त मंडळी पंक्तीस जेवली. भोजनोत्तर तयारी निघण्याची ती झाली खरी, दर्शनाची भीड भारी झाली बुटीच्या वाड्यात. कुटुंब गोपाळ बुटीचे, जानकाबाई नावाचे, परम भाविक होते साचे, गृहलक्ष्मीच होती जी. तिने केली विनवणी महाराजांचे चरणी, माझा हेतू मनीच्या मनी, बसू पाहतो गुरुराया. तै महाराज बोलले, तुझ्या मनामी जाणितले, ऐसे म्हणून लाविले, कुंकू तिच्या कपाळस. आणखी एक पुत्र तुला, परम सद्गुणी होईल भला, अंती जाशील वैकुंठाला, सौभाग्यासह बाळे तू. ऐसा आशीर्वाद देऊन निघते झाले दयागण, त्या सीताबर्डीवरून आले रघुजीच्या घरी. हा भोसला राजा रघुजी, उदार मनाचा भक्त गाजी, ज्याने ठेविला रामराजी, आपुल्या शुद्ध वर्तने. त्याचे लौकिकी राज्य गेले, ते अशाश्वत होते भले, शाश्वत स्वरूपाचे आले, सद्गुरु भक्तीचे राज्य घरा. उत्तम प्रकारचा आदर केला राजाने साचार, त्याचा घेऊन पाहुणचार, राम टेकासी गेले पुढे. येथे रामाचे दर्शन घेऊन आले परतून, शेगावच्या मठा जाण, हरी पाटला समवेत. धार कल्याणचे रंगनाथ, जे थोर साधू मोघलाईत, होते ते भेटण्याप्रत समर्थ आले शेगावी. अध्यात्माची बोलणी सांकेतिक केली दोघांनी, त्याचा भावार्थ जाणण्या कोणी, तेथे नभता समर्थ.
श्री वासुदेवानंद सरस्वती, कर्मयोगी ज्याची प्रीती, कृष्णा तटाका ज्याची महती, माणगावी जन्म ज्यांचा. ते येण्याचे अगोदर बाळाभाऊस साचार, बोलते झाले गुरुवर, स्वामी गजानन सिद्धयोगी. अरे बाळा उदयिक, तुझा बंधू येतो एक, मजलागी भेटण्या देख, त्याचा आदर करावा. तो आहे कर्मठ भारी, म्हणून उद्या पथादरी, चिंध्यान पडू द्या निर्धारी, अंगण स्वच्छ ठेवारी. चिंधी कोठे पडेल जरी, तो कोपेल निर्धारी, जमदग्नीची आहे दुसरी, प्रतिमा त्या स्वामीची. तो कऱ्हाडा ब्राह्मण, शुचिरभूत ज्ञानसंपन्न, हे त्याचे कर्मठपण कवचापरी समजावे. ऐसे बाळास आदले दिवशी, सांगते झाले पुण्यराशी, तो एक प्रहर दिवसाशी, स्वामी पातले ते ठाया. एकमेकांसी पाहता, दोघे हसले तत्वता, हर्ष उभयतांच्या चित्ता, झाला होता अनिवार्य. एक कर्माचा सागर, एक योग योगेश्वर, एक मोगरा सुंदर, एक तरु गुलाबाचा. एक गंगा भागीरथी, एक गोदा निश्चिती, एक साक्षात पशुपती, एक शेषशायी नारायण. स्वामी जेव्हा मठात आले, तेव्हा गजानन होते बैसले, आपल्या पलंगावरी भले, चिटक्या कराने वाजेवेत. स्वामी येता चिटकी थांबली, दृष्टादृष्ट दोघा झाली, तै स्वामींनी विचारिली, आज्ञा परत जावया. फार बरे म्हणून गजानने तुकविली मान, स्वामी गेले निघून, बाळास कौतुक वाटले. बाळा म्हणे गुरुराया, हे दृश्य पाहुनिया, संशय उपजला चित्ती ठाया, त्याची निवृत्ती कराहो. त्याचा मार्ग अगदी भिन्न, तुमचा ह्या मार्गाहून, ऐसे साच असून तुमचा बंधू कसा तो. ऐसा प्रश्न ऐकिला, समर्थ देती उत्तर त्याला, बरवा प्रश्न बाळा केला, तो आज आम्हा ते. ईश्वराकडे जाण्याचे 3 मार्ग असती साचे, हे तिन्ही मार्ग ज्ञानाचे गावा जाऊन मिळतात. स्वरूपे त्यांची भिन्न भिन्न, दिसती पाहणारां कारण, तेणे घोटाळा वरिते मन, पाहणारांचे राजसा. सोवळे ओवळे संध्या स्नान, व्रत उपोषणे अनुष्ठान, या कृत्या लागून अंगे म्हणावी कर्माची. ही अंगे जो आचरी, निरालसपणे खरी, तोच समजावा भूवरी, ब्रह्मवेत्ता कर्मठ. अधिक न्यून तेथे होता, कर्म मार्ग ये हाता, म्हणून विशेष तत्परता ठेविली पाहिजे आचरणी. येथे एवढीच खबरदारी घ्यावी लागते जाण खरी, परांकारणे दुरुत्तरी, कदा त्याने ताडू नये. आता भक्ती मार्गाचे ऐक हे लक्षण साचे, भक्तिपंथाने जाणाराचे मन पाहिजे शुद्ध अति. मलिनता मनाठाई अंशेही राहिल्या पाही, त्याच्या हाती येत नाही भक्तिस्तव बापारे. दया प्रेमलीनता अंगी पाहिजे तत्वता, श्रमणी पूजन आस्था पाहिजे त्याची विशेष. मुखा माझी नामस्मरण, करणे हरीस जाणून, ऐशी अंगे असती जाण, या भक्ती मार्गाला. या अंगासह जो भक्ती करी, त्यालाच भेटे श्रीहरी. भक्ती मार्गाची नयसरी, त्याचा विधी सोपा असे. परी तो करण्या आचरण, कर्माहून कठीण जाण, जेवी गजानने जवळपण नेत्रा लागी दिसत असे. आता योग्य मार्ग तो तिसरा सांगतो मी ऐक खरा. या योग मार्गाचा पसारा दोघांपेक्षा जास्त असे. परी हा पसारा निश्चयसी आहे ज्याचा त्याचे पासी, योग मार्ग पसरण्यासी बाहेरचे काही न लागे. जेवढे आहे ब्रह्मांडात तेवढे आहे पिंडीत, त्या पिंडीतील साहित्य घेऊन योग साधावा. आसने रेचक कुंभक, इडा पिंगलेचे भेद देख, धौती मुद्रा त्राटक कळले पाहिजे मानवा. कुंडली आणि सुषुम्ना यांचे ज्ञान पाहिजे जाणा. आधी योग करणाऱ्यांना तरीच तो साधेल. या तिन्ही मार्गाचे अंतिम फळ ज्ञान साचे, परी ते ज्ञानप्रेमाचे विण असता कामा नये.
जे जे कृत्य प्रेमाविन ते ते अवघे आहे क्षण, म्हणून प्रेमाचे रक्षण करणे तिन्ही मार्गात. काळा गोरा खुजा थोर, कुरूपी आणि सुंदर हे शरीराचे प्रकार, त्याची न बाधा आत्म्यात. आत्मा अवघ्यांचा आहे एक, तो न पडे कदा फरक. शरीरभेद व्यवहारिक, त्याचे कौतुक काही नसे. तीच ह्या तिन्ही मार्गाची स्थिती तंतोतंत साची, बाह्य स्वरूपे त्यांची परिमूळ कारण एक असे. मुक्कामास गेल्यावर मार्गाचा न उरे विचार, जो मार्गी चालतो नर महत्व त्याचे त्यास वाटे. पंथ चालण्या आरंभ झाला, परी मुक्कामास नाही गेला, अशाचाच होतो भला तंटा पंथाभिमानाने. ह्या तिन्ही मार्गाचे ते पांथ, मुक्कामी पोचल्या होती संत, मग तयांच्या संबंधात द्वैत नसे येतुलेही. वसिष्ठ वामदेव जमदग्नी, अत्री पराशर शांडिल्य मुनी, हे कर्म मार्गाच्या सेवनी मुक्कामासी पोचले. व्यास नारद कयाधू कुमर, मारुती शबरी अक्रूर, उद्धव सुदामा पार्थ विदुर, हे गेले भक्ती मार्गे. श्री शंकराचार्य गुरुवर, मच्छिंद्र गोरख जालंधर, हे चढले जिनाथोर या योग मार्गाचा. जो वसिष्ठा लाभ झाला, तोच विदुराच्या पदरी पडला, तोच मच्छिंद्राने भोगला, फळा माझी फरक नसे. तीच प्रथा पुढे चालली, येथेन शंका घ्यावी मुळी, कर्म मार्गाची रक्षिली, बुज श्रीपाद वल्लभे. नरसिंह सरस्वती यतीवर, तैसेच झाले साचार, ठिकाण ज्यांचे गाणगापूर, वाडी औदुंबर ख्यात जगी. नामा सावता ज्ञानेश्वर, सेना कान्हू चोखा महार, दामाजी पंत ठाणेदार, गेले भक्ती मार्गाने. शेख मोहम्मद श्री गोंद्यात, आनंदी स्वामी जालन्यात, सुरजी अंजन गावात, देवनाथ चाहते योगाचे. तैसेच आहे सांप्रत, कर्ममार्गी वासुदेव रथ, मी धरिला भक्तिपंथ, आणिक बहुता जणांनी. पळूसचे धोंडीबुवा, सोनगीरचा नाना बरवा, जालन्याचे यशवंतरावा, भक्तिपंथ साध्य झाला. खाल्ला अम्मा ती विदेही, तेवी शिर्डीचे बाबासाई, गुलाबरावांचे ठाई, ज्ञानदृष्टी असे रे. पहा चांदूर तालुक्याचा, वरखेडे नामे ग्रामाचा, आकडोजी नामे संत साचा, गेला याच बाटेने. मुरहा गावचे संत रत्न, झिंगाजी तो होय जाण, तेवी नागपूरचे ताजुद्दीन, भक्ती मार्गासी चाहते. या अवघ्या संतांचे आचरण भिन्न प्रकारचे, परी अधिकारी कैवल्याचे ते बसले होणे. मार्ग असो कोणताही, त्याचे मुळी महत्व नाही, जो मुक्कामास जाई त्याचे कौतुक करणे असे. आम्ही ही भावंडे सारी, येते झालो भूमीवरी, कैवल्याच्या मार्गावरी, भाविक आणून सोडावया. जे ज्याला आवडेल तिकडे तो जाईल, आणि मोक्षरूपी भोगिल फल त्या त्या पंथा आचरून. आता नको पुसूस काही, हे न कोणा सांगे पाही, निवांत बसू दे ठाई, पिसेपणाच्या पासोडीने. ज्याची निष्ठा बसेल, वाजो माझा असेल, त्याचेच कार्य होईल, इतरांची ना जरूर मला. ज्यासी अनुताप झाला, ब्रह्मज्ञान सांगणे त्याला, उगीच तरकटी वात्रटाला, स्फोट त्याचा करू नये. कोणी काही म्हणत, आपण असावे निवांत, तरीच भेटे जगन्नाथ, जगद्गुरु जगदात्मा. ऐसा उपदेश ऐकिला, बाळाभाऊच्या नेत्रांना, प्रेमाश्रूंचा लोटला, पूर तोन आवरे त्या. अष्टभाव दाटले, शरीरा रोमांच उमटले, वैखरीचे संपले, काम तेणे सहजची. मौनेच केला नमस्कार, श्री गजानन साधू थोर, वराड प्रांताचा उद्धार, करावयासी अवतरला. साळूबाई नावाची एक असे कण्व शाखेची, ती होती महाराजांची मनापासून भक्तीनं. तिला महाराज एके दिनी, ऐशापरी बदले वाणी, डाळ पीठ घेऊनी,
स्वयंपाक करी अहोरात्र. जे येतील तयांना चाळू घाल भोजना, येणेच तू नारायणा प्रिय होशील निसंशय. ती साळूबाई मठात आहे अजूनपर्यंत, जी वैजापूरची असे सत्य माहेर वाडे घोडे जिचे. प्रल्हाद बुवा जोशाला होता कृपेचा योग आला, तोन तया फलद झाला तयाची या दुर्दैवे. खामगावाच्या सानिध्यासी जलंब गाव परियेसी, त्या गावचा रहिवासी तुळशीराम एक असे. पुत्र हा तुळशीरामाचा आत्मा राम नावाचा, होता तैलबुद्धीचा वेदाध्ययनी प्रेम ज्याचे. या धर्मपीठ वाराणसी जी भागीरथीच्या तटाकाशी, तेथे गेला अध्ययनासी वेद वेदांग स्मृतीच्या. प्रत्येही भागीरथीचे स्नान मधुकरीचे सेवी अन्न, गुरुगृहाते जाऊन करी अध्ययन श्रुतीचे. श्रोते विद्यार्थी ना तरी अध्ययना जाती देशावरी, शिकण्याऐवजी परोपरी करू लागती चैनते. चैनी माझी गुंतल्या मन मग कशाचे अध्ययन, विरूढ आंब्या लागून लागता नास रसाचा. आत्माराम नभता यापरी विवेक संपन्न सदाचारी, विद्या अवघी करून पुरी आला निज देशाते. स्वदेशी येता शेगावासी गेला असे अतिहर्षी, हजिरी ती द्यावयासी श्री गजानन महाराजा. तो वेद विद्येचा जाणता गजानन केवळ ज्ञानसविता, आत्माराम वेद म्हणता कोठ कोठे चुकत असे. त्या चुकीची दुरुस्ती करू लागले सद्गुरुमूर्ती, आत्मारामाचे संगती वेद म्हणती महाराज. ऐकता त्यांचे वेदाध्ययन तन्मय होती विद्वान, न होय सराफान वाचून किंमत त्या हिऱ्याची. शेवटी समर्थांचे पाशी आत्माराम राहिला आदरेसी, मधु टाकुनी मक्षिकेसी जाणे कैसे आवडेल. प्रत्येही सेवे कारण यामे त्याने जलंबाहून, चुकविला ना एकही दिन ऐसा एकनिष्ठ भक्त तो. समर्थांच्या पश्चात हाच होता मठात, पूजा अर्चा करण्याप्रत सद्गुरूच्या समाधीची. मोबदला न घेता भली एकनिष्ठ सेवा केली, शेवटी त्यानेच अर्पिली इस्टेट आपली महाराजा. इस्टेट अल्प साचार, एक जमीन एक घर, येथेन दृष्टी किमतीवर देणे आहे भाग पहा. भिल्लीणेने रामाला बोरे देऊन वश केला, तैसाच प्रकार हाही झाला म्हणून केले वर्णन. स्वामी दत्तात्रय केदार, दुसरा नारायण जामकर, निवळ दुधाचा ज्यांचा आहार तो दुधाहरी बुवा. ऐसे श्रोते तिघेजण स्वामीचे भक्त निर्वाण, ज्यांनी आपुले तनमन समर्थ चरणी अर्पिले. मोरगाव भाकरे नावाचा गाव बाळापूर तालुक्याचा, तेथील मारुतीपंत पटवाऱ्याचा वृत्तांत ऐका थोडासा. श्रोते त्या मोरगावात मारुतीपंताच्या शेतात पिकाचे रक्षण करण्याप्रत तिमाजी नामे माळी होता. तो माळी खळ्या भितरी निजला निशीच्या अवसरी, गाढ झोप लागली खरी ते अवसरी तयाला. उलटून गेले 2 प्रहर, कुंभाराचे 10-20 खर, खळ्यात येऊनी दाण्यावर पडले असती पांड्याच्या. राखणदार झोपी गेला, गर्दभासी आनंद झाला, ते खाऊ लागले जोंधळ्याला, राशीत तोंड खालुनी. हा पांड्या मारुती पंत महाराजांचा होता भक्त, म्हणून सद्गुरुरायाप्रत लीला करणे भाग आले. क्षणात जाऊनी मोर गावासी, हाक मारिली तिमाजीसी, अरे जागा होई त्वरेसी, रासेसी गाढवे पडली ना. ऐसे मोठ्याने बोलून तिमाजीस जागे करून, महाराज पावले अंतर्धान खळ्यामधून ते धवा. तिमाजी उठून पाहता गाढवे दिसली तत्वता, म्हणे काय करू आता मालक रागे भरेल की. पिकांचे रक्षण करण्यासाठी त्याने ठेविले आहे मसी, विश्वासघात आज दिशी झाला त्याच्या माझे हाते. तो विश्वासला माझ्यावर, मी निजता झालो निसुर, रासही निम्म्यावर खाऊन टाकली गाढवांनी. आता समजूत मालकाची कोणत्या रीती घालुसाची, पहा त्यावेळी इमानाची.
किंमत होती लोकांस. ना तरी हल्लीचे नोकर निमक हराम शिरजोर, नफा तोट्याची तिळभर काळजीनं त्यांना मालकाच्या. तिमाजी तैसा नव्हता, हळहळ लागली त्याच्या चित्ता. म्हणे काय करू सांगू आता मी पांड्या कारणे. काही असो चुकीची माफी मागितली पाहिजे साची. उदार बुद्धी मारुतीची आहे तो क्षमाच करील. ऐसे मनाशी बोलून उदयास येता नारायण, तिमाजी गावात येऊन पायधरी पंतांचे. महाराज माझ्या झोपेनी बुडविले तुम्हा लागुनी, 10-20 गाढवांनी येऊन रास खाल्ली की. ती नुकसान किती झाली ती पाहिली, खळ्या माझी जाऊन भली म्हणजे मज वाटेल बरे. मारुती म्हणाले त्यावर, खळ्यात यावया साचार, वेळ ना मला तिळभर मी निघालो शेगावा. दर्शन घेऊन सद्गुरूचे त्या गजानन महाराजांचे, उद्या सकाळी धान्याचे काय झाले ते पाहिन. ऐसे बोलून शेगावाला मारुतीपंत येता झाला. दर्शनासाठी मठात गेला 10-11चे सुमारास. महाराज होते आसनावरी, जगू पाटील समोरी. बाळाभाऊ बद्ध करी बसला जवळ पाटलाच्या. मारुतीने दर्शन घेता केले हास्यवदन, तुझ्यासाठी मज कारण त्रास झाला रात्रीसी. तुम्ही माझे भक्त होता, मला राबण्या लाविता. झोपाळू नोकर ठेविता आणि आपण निजता खुशाल घरी. मारुती काल रात्रीला खळ्यात तिमाजी झोपा गेला. गाढवांचा सुळसुळाट झाला, ते रास भक्षू लागले. म्हणून मी जागे केले, जाऊन तिमाजीसी भले. रास सांभाळण्या सांगितले आणि आलो निघून. ऐसी खूण पटता क्षणी, मारुतीने जोडून पाणी मस्तक ठेवून या चरणी. ऐसे वचन बोलला, आम्ही सर्वस्वी आधार, आपुलाच आहे साचार. लेकरांचा अवघा भार, मातेची या शिरी असे. आमुचे म्हणून जे जे काही ते अवघेच आहे आपुले आई. सत्ता त्यावरी नाही तुम्हा विण कवणाची. खळे आणि जोंधळा अवघाची आहे आपला. तिमाजी नोकर नावाला व्यवहार दृष्टी आहे की. ब्रह्मांडाचे संरक्षण आपण करिता येथून. लेकरासाठी त्रासपूर्ण आता सोसी वरच्यावरी. मी लेकरू आपुले म्हणून या आपण केले. खळ्यात ते जाऊन भले मोरगावी संरक्षण. ऐसीच कृपा निरंतर स्वामी असावी माझ्यावर. आतात जाऊन करीतो दूर नोकरीवरून तिमाजीला. ऐसे बोलता मारुती कौतुक वाटले समर्थांप्रती. आणि भाषण केले येणे रीती ते आता अवधारा. छे छे वेड्या तिमाजीस, नको मुळीच काढूस. नोकरीवरून खास त्याचे वर्म सांगतो तुला. तिमाजी नोकर इमानी, खळ्यात गाढवे पाहुनी. दुःखी झाला असे मनी, ते म्या तेव्हाच जाणिले. रात्रीची हकीकत तुला सांगण्याप्रत. आला होता भीत भीत सकाळी ना तो तुझकडे. तैतू म्हणाला त्याला, मी जातो आहे शेगावाला. उद्या सकाळी खळ्याला येऊन या पाहिन. ऐसे गुरुवचन ऐकले, मारुतीसी चोज जाहले. पहा संतांचे कर्तृत्व भले, कैसे आहे अगाध. गाढवे खळ्यात पडलेली, कोणीनं त्या सांगितली. ती अंतर्ज्ञाने जाणली, गजाननाने श्रोते हो. शके 1816 महाराज बाळापुराशी. असता गोष्ट झाली ऐसी, ती थोडकी सांगतो. तेथे सुखलाल बन्सीलालची एक बैठक होती साची. त्या बैठकीसमोर महाराजांची स्वारी बसली आनंदात. मूर्ती अवघी दिगंबर, वस्त्र नभते तिळभर. त्या पाहून भाविक नर नमन करून जात होते. तो होता हमरस्ता, बाजार पेठेचा तत्वता. त्या पथाने जात होता एक पोलीस हवालदार. नाव त्या हवालदाराचे नारायण आसराजी असे होते. समर्था पाहून डोके त्याचे फिरून गेले तात्काळ. तो म्हणे हा नंगा धोत, मुद्दाम बसला पंथात. साधूना हा भोंदू सत्य, याची उपेक्षा न करणे बरी. ऐसे बोलून जवळी गेला, अद्वा तद्वा बोलू लागला. लाज कैसी नाही तुझला, नंगा बसतोस रस्त्यावरी. हे घे त्याचे प्रायश्चित्त, तुला मी देतो आज येथ. ऐसे बोलून स्वामीप्रत मारू लागला छडीने. वळ पाठ पोटावरी, उठते झाले निर्धारी.
परी ना हवालदार आवरी मारता हात आपुला. ऐसे तेधवा पाहून एक गृहस्थ आला धावून आपुल्या दुकानामधून हुंडीवाला नाम ज्याचे. तो म्हणे, हे हवालदार तू काही विचार कर, उगेच सत्पुरुषावर हात टाकणे बरे नव्हे. काकी संतांचा कैवारी एक आहे श्रीहरी, वळ त्याच्या पाठीवरी उठले ते कान दिसले तुला. या कृत्याने तुझा अंत जवळी आला अत्यंत, आजारीच ओढितो पथ्य मरावया कारणे. तेच तू आज केले हे न काही बरे झाले, अजून तरी उघडी डोळे माफी माग गुन्ह्याची. हवालदार म्हणे, माफीचे कारण मसी न मागण्याचे, कावळ्याचे शापे साचे काय ढोरे मरतील. हा नंगा धोत हलकट बसला पाहून बाजारपेठ, तोंडाने गोष्टी चावट अचाट ऐसे करीत हा. ऐशा ढोंग्याला मारणे ईश्वर जरी मानिल गुन्हे, तरी मग न्याया कारणे जागाच नाही राहिली. तेच पुढे सत्य झाले, हवालदार पंचत्व पावले. त्या बाळापूर नगरीत भले आपण केलेल्या कृत्याने. एका पंधरवाड्यात हवालदाराचे अवघे आप्त होते झाले भस्मीभूत एका साधूस मारल्याने. म्हणून अवघ्या लोकांनी साधू समोर जपुनी वागावे प्रत्येकाने खरे कळेपर्यंत. नगर जिल्ह्यात संगमनेर प्रवदा नदीचे काठावर गाव अतिटुमदार त्याचे वर्णन करवेना. अनंतफंदी नावाचा कवी जेथे झाला साचा, तेथील हरी जाखड्याचा ऐका तुम्ही वृत्तांत हा. हा हरी जाखडी माध्यान्दिन होता यजुर्वेदी ब्राह्मण, गावोगाव फिरून पोट आपुले भरीत असे. तो फिरत फिरत शेगावासी आला समर्थ दर्शनासी, बसता झाला पायापासी श्री गजानन स्वामींच्या. तो हजारो घेती दर्शन, कोणी ब्राह्मण भोजन, कोडी खडी साखर वाटून नवस केलेला फेडीती. तै हरी म्हणे चित्तासी, हा केवढा ज्ञान राशी, येऊन या पायापासी विन्मुख जाणे भाग मला. काकी दैव खडतर माझे आहे साचार, निव्वळ पर्वत खडकावर हरळ उगवेल कोठोनी. आज अन्न मिळाले उद्याचे कोणी पाहिले, ऐसे करीत संपले दिवस माझे आजवर. संग्रहासी नाही धन शेतवाडा मळा जाण, मीना मुळीच विद्वान मला कन्या कोण देईल. हे स्वामी गजानना सच्चिदानंदा दयाघना, संसार सुखाची वासना झाली मनी बलवत्तर. ती तू पूर्ण करावी, मुले लेकरे मला व्हावी, प्रथम बायको मिळावी कुलीन आज्ञाधारक. ऐसी जो इच्छा मनात तोच त्याच्या अंगावर्त, थुंकते झाले सद्गुरुनाथ इच्छेस त्याच्या जाणुनी. या हरी जाखड्याने बावांच्या मागला मज कारणे, म्हणून आले थुंकणे या मूर्खाच्या अंगावर. संसारापासून सुटावया लोक भजती माझ्या पाया, याने येथे येऊन या संसार सुख मागितले. पहा जगाची रीत कैसी, अवघेच इच्छिती संसारासी, सच्चिदानंद श्रीहरीसी पाहण्यान कोणी तयार. ऐसे आपणासी बोलले पुन्हा जाखड्यासी पाहिले, जे जे तू इच्छिले सांप्रत काली मनात, ते ते अवघे होईल पूर्ण. पुत्र पौत्र तुझ लागून होतील संग्रहासी धन, तेही थोडके राहील. जा आता परत घरा सुखे करी संसारा, करीत असावा परमेश्वर आठव वेड्या विसरू नको. ऐसे तयासी बोलून प्रसाद म्हणून थोडके धन दिले हरी जाखड्या कारण, लग्न स्वतःचे करावया. हरी जाखड्या संगमनेरी सुखी झाला संसारी, महाराजांची वाणी खरी ती कोठून खोटी होईल. ऐसाच एक निमोणकर गोविंदाचा कुमार, रामचंद्र नामे साचार ओव्हरसिअरच्या हुद्द्यावरी. बेंद्रे वासुदेव सर्वेयर होता त्याच्या बरोबर, तो आणि निमोणकर आले मुकना नदीवरी. हा मुकना नाला डोंगरात आहे सह्याद्री पर्वतात, इगतपुरी तालुक्यात बुधहो नाशिक जिल्ह्याच्या. वनश्रीती रमणीय अति, तिचे वर्णन करू किती, हरिण बालके बागडती निर्भयपणे काननात.
फलभारे तरुवर वाकले असती अपार, वन्य पशु फिरती स्वैर, पिब्बट लांडगे ते ठाया. असो या मुकण्या नाल्यापासी, जवळ एका खोऱ्यासी, एका जलाच्या प्रवाहासी कपिलधारा नाम असे. तेथे प्रत्येक पर्वणीस भाविक येती स्नानास, लौकिक याचा आसपास तीर्थ म्हणून पसरला असे. असो एका पर्वणीसी निमोणकर गेले स्नानासी, योगाभ्यास थोडा यासी येत होता विबुध हो. तो पूर्ण व्हावा म्हणून इच्छित होते त्याचे मन, गोसावी बैराग्या लागून पुसू लागला तेथल्या. नाही नाही माहीत मात ऐकू येई सर्वत्र, तेणे निमोणकर चित्तात हताश पूर्ण झाला. काय करू देवा आता, मला योगाभ्यास शिकविता, कोठे भेटेल तत्वता ती कृपा करून सांगणे. तो कपिलधारेवरी एक पुरुष देखिला अधिकारी, ज्याचे हात गुडघ्यावरी येऊन सहज लागले. उंच बांधा मुद्रा शांत, बैसला होता ध्यानस्थ, त्यास घातले दंडवत निमोणकराने अष्टांगेस. बराच वेळ झाला जरी योगीन काही बोलेपरी, अस्तमानाची वेळ खरी समीप येऊ लागली हो. पोटी ना अन्न तिळभर, विराळ राहिले बहुदूर, कपिलधारेचे धरून निर, तुंब्यात गोसावी निघाले. तै निमोणकरे म्हणे समर्था, अंत माझा किती पाहता, ठाऊक असल्या योगगाथा मशी काही शिकवाहो. तो अखेर अस्तमानी बोलते झाले कैवल्यदानी, हा चित्रपट घेऊनी जा आपुले काम करी. षोडाक्षरी त्यावर मंत्र लिहिला आहे थोर, त्याच वाणीने निरंतर जप आपुला करावा. मंत्र प्रभावे थोडा बहुत, योग येईल तुझप्रत. योग मार्ग हा अत्यंत कठीण सर्व योगामध्ये. गोगल गाय शेपकिडा, हिमालया न देई वेढा, सागरीचा सिंपकिडा मेरू पर्वतान जाय कधी. नेटाचा केला यत्न, ब्रह्मचर्य सांभाळून, येतील 10-5 आसन धवती नव्हती केल्यावरी. जा पुढे न विचारी मला, हा घे देतो प्रसाद तुला, ऐसे बोलून उचलेला एक तांबडा खडा करे. तो देवनिया मजसी गुप्त झाले पुण्यरासी, तेच पुढे नाशिकासी गंगेवरी भेटले त्या. त्या पाहून निमोणकर गेले धावत साचार, शीर ठेवून पायांवर प्रश्न त्यांसी ऐसा केला. महाराज माझा कंटाळा, काहो आपणच का केला, आपुल्या नाव गावाला न सांगता गेलात की. महाराज डोळे वटारून बोलते झाले त्या कारण, तांबडा खडा देऊन नाव माझे कथिले म्या. नर्मदेचा गणपती तांबडा असतो निश्चिती, तू मूळचाच गुणमती रहस्य त्याचे न जाणिले. म्हणून त्याचे गुढ तुला पडते झाले जाण मुला, मी राहतो शेगावाला गजानन हे नाव माझे. धुमाळ सदनापर्यंत चाल माझ्या समवेत, पुन्हा भेटी तुझ प्रत होईल माझी ते ठाया. ऐसे बोलून निघाले महाराज रस्त्यात गुप्त झाले, भिरीभिरी पाहू लागले चहूकडे निमोणकर. कंटाळून अखेरी धुमाळाच्या आले घरी, तो गजानन महाराज ओसरीवरी बसले ऐसे पाहिले. मौनेच करून वंदन कथिले धुमाळा कारण, कपिलधारेपासून जे का झाले इथवरी. ते ऐकून धुमाळाला अतिशय आनंद झाला. तो म्हणे योगी राजाला, वाण कशाची सांग भज. हे अवघ्या सामर्थ्याची खाण निःसंशय आहेत साची, सार्वभौमपदाची त्याच्या पुढेन किंमत. जो तांबडा खडा तुसी दिला तो ठेवणी पाटासी, करणे पूजा अर्चेसी सद्भावे निरंतर. योगाभ्यासही समोरी त्या खड्याच्या आदरे करी, त्याच्या कृपेने काही जरी योगाभ्यास येईल. तेच पुढे झाले सत्य. योगाभ्यास थोडा बहुत आला निमोणकराप्रत श्री गजानन कृपेने. एक शेगावचा रहिवासी तुकाराम कोकाटे परियसी, त्याची संतती यमसदनासी जाऊ लागली उपजताच. म्हणून त्याने समर्थाला एकदा नवस ऐसा केला, जरी देशील संततीला दीर्घायुषी गुरुराय. तरी एक मुलगा त्यातून तुसी करीन अर्पण,
मनोरथ त्याचे पूर्ण केले गजानन स्वामीने. 2-3 मुले झाली परी नवसाची न राहिली, आठवण तुकारामा भली संततीच्या मोहाने. तो थोरला मुलगा नारायण रोग झाला त्या कारण, औषधोपचार केले जाणं परीनं आला गुण काही. नाडी बंद होऊ लागली, नेत्रांची ती दृष्टी थिजली, धुगधुगी मात्र उरली होती त्याच्या छातीला. ती स्थिती पाहून तुकारामा झाली आठवण, नवस केल्याची ती जाण एकदम त्या समयाला. तुकाराम म्हणे, गुरुराया हा पुत्र माझा वाचलिया, अर्पण करीन सदया सेवा तुमची करण्यास. ऐसा वचनबद्ध होता क्षणी, नाडी आली ठिकाणी, हळूहळू नेत्र उघडोनी पाहू लागला बाल तो. व्याधी बरी झाल्यावर तो नारायण कुमार, आणून सोडला मठावर नवस आपला फेडावया. तो नारायण अजूनही आहे तया ठिकाणी, बोलिलेला नवस कोणी महाराजांचा चुकवू नये. हेच सांगण्या लोकांप्रत नारायण आहे जिवंत, शेगावी त्या मठात संत चरित्र ना कादंबरी. असो पुढे आषाढ मासी महाराज गेले पंढरीसी, घेऊन हरी पाटीलासी विठ्ठलासी भेटावया. जो सर्व संतांचा ध्येय विषय साचा, तो कल्पतरू भक्तांचा कमलनाभ सर्वेश्वर. जो जगदाधार जगतपती, वेद ज्याचे गुण गाती, जो संतांच्या वसे चित्ती, रुक्मिणीपती दयाघन. पंढरीस आले गजानन, चंद्रभागेचे केले स्नान, गेले घ्याया दर्शन पांडुरंगाचे रावळी. हे देवा पंढरीनाथा, हे अचिंत्या अद्वया समर्था, हे भक्तपरेशा रुक्मिणीकांता, ऐक माझी विनवणी. तुझ्या आज्ञेने आजवर भ्रमण केले भूमीवर, जे जे भाविक होते नर त्यांचे मनोरथ पूर्ण केले. आता अवतार कार्य संपले, हे तू जाणसी वाहिले, पुंडलीक वरदा विठ्ठले जाया आज्ञा असावी. देवा मी भाद्रपद मासी, जावया इच्छितो वैकुंठासी, अक्षयीचे राहावयासी तुझ्या चरणासनिध. ऐसी करुण विनवणी समर्थांनी जोडिले पाणी, अश्रू आले लोचनी विरह हरीचा सहावेना. हरी पाटील जोडून हाता, पुसू लागला पुण्यवंता, अश्रू काहो सद्गुरुनाथा, आणिले लोचनी ये वेळा. किंवा काही सेवेला चुकलो आहे दयाळा, म्हणून आपणा खेद झाला ते सांगा लवलाही. महाराज म्हणाले त्यावर, हरी पाटलाचा धरून कर, सांगितले तरी न कळणार त्याचे वर्म बापा तुला. तो विषय खोल भारी, तून पडावे त्या भितरी, इतकेच सांगतो श्रवण करी, संगत माझी थोडी असे. चला आता शेगावाला, तू आपुल्या ठिकाणाला, तुमच्या पाटील वंशाला काही न कमी पडेल. पंढरीचे मावंदे केले, शेगावा माझी भले, चित्त चिंतेने व्याप्त झाले मात्र हरी पाटलाचे. तो म्हणे मंडळीस, महाराज बदले पंढरीस, संगत राहिली थोडे दिवस माझी विठूच्या रावळी. पुढे श्रावण मास गेला, क्षीणता आली तनुला, पुढे भाद्रपाद मास आला, काय झाले ते ऐका. गणेश चतुर्थीचे दिवशी महाराज म्हणाले अवघ्यांसी, आता गणपती बोलावण्यासी यावे तुम्ही मठात. कथा गणेश पुराणात ऐशापरी आहे ग्रंथित, चतुर्थीच्या निमित्त पार्थिव गणपती करावा, त्याची पूजा अर्चा करून नैवेद्य करावा समर्पण, दुसरे दिवशी विसर्जन बोळवावा जलामध्ये. तो दिवस आज आला, तो साजरा पाहिजे केला. या पार्थिव देहाला तुम्ही बोळवा आनंदे. दुःख न करावे यत्किंचित, आम्ही आहो येथे स्थित. तुम्हा सांभाळण्याप्रती सत्य, तुमचा विसर पडणे नसे. हे शरीर वस्त्ररूपी बदलणे आहे निर्धारी, ऐसे गीता शास्त्रांतरी भगवान बदला अर्जुना. जे जे ब्रह्मवेत्ते झाले त्यांनी त्यांनी ऐसेच केले, शरीर वस्त्रासी बदलिले हे काही विसरू नका. चतुर्थीचा अवघा दिवस
आनंदा माझी काढिला खास, बाळाभाऊच्या धरिले करास, आसनी आपुल्या बसविले. मी गेलो ऐसे मानू नका, भक्तीत अंतर करू नका, कदा मजला की विसरू नका, मी आहे येथेच. ऐसे भाषण करून योगे रोधिला असे प्राण, दिला मस्तकी ठेवून त्या महात्म्य पुरुषाने. शके 1832 साधारण नाम संवत्सरास, भाद्रपद शुद्ध पंचमीस, गुरुवारी प्रहर दिवसाला. प्राण रोधिता शब्द केला, जय गजानन ऐसा भला, सच्चिदानंदी लीन झाला शेगावा माझारी. देहाचे ते चलन वलन, पार गेले मावळून, स्वामी समाधीस्थ पाहून लोक हळहळू लागले. पुकार झाली गावात, स्वामी झाले समाधीस्थ, ऐसी ऐकता मात, हृदय पिटती नारी नर. गेला गेला साक्षात्कारी, चालता बोलता श्रीहरी, गेला गेला कैवारी, आज दिनजनांचा. गेला अमुचा विसावा, गेला अमुचा सौख्य ठेवा, विझाला हा ज्ञानदिवा, कालरूपी वाऱ्याने. अहो गजानन स्वामी समर्था, आता आम्हास कोण त्राता, कारे इतक्यात पुण्यवंता, गेलास आम्हा सोडून. मार्तंड पाटील हरी पाटील, विष्णुसा बंकटलाल, तारा चंद प्रेमळ, भक्त स्वामीचा जो असेल. श्रीपतराव कुलकर्णी, मठा माझी जमले जाणी, विचार केला अवघ्यांनी, ऐशा रीती श्रोते हो. आज आहे पंचमीचा दिवस, समाधी न द्या स्वामीस, हाळोपाळीच्या लोकांस, येऊ द्या हो दर्शना. आता पुढे ही मूर्ती लोपणार आहे निश्चिती, अस्तमानापर्यंत ती लोकांची ती वाट पहा. ज्यांच्या नशिबी असेल तयांना दर्शन घडेल, नका करू आता वेळ, जासूद धाडा चोहीकडे. गोविंद शास्त्री डोण गावचे, एक विद्वान होते साचे, ते बोलिले आपुल्या वाचे, सर्व लोकांसे येणे येती. त्यांच्या आवडत्या भक्तांसी ते दर्शन देतील निश्चयसी, तोपर्यंत प्राणासी मस्तकी धारण करतील. त्यांची प्रचिती पहावया, नको कोठे लांब जाया, पहा लोणी ठेवूनिया, येधवा मस्तकी स्वामीच्या. लोणी ठेविता शिरावरी, ते पघळू लागले निर्धारी, जो तो त्याचे कौतुक करी, बलहे योगशास्त्राचे. तो प्रकार पाहता गोविंद शास्त्री झाला बोलता, एक दिवसाची काय कथा हे राहतील वर्षभर. निसंशय ऐशा स्थितीत परी हे करणे अनुचित, आवडते अवघे अवलिया भक्त, समाधी द्या स्वामीला. ते अवघ्यास मानवले, स्वामी पुढे आदरे भले, भजन त्यांनी मांडले, हजार टाळ जमला हो. दूर दूरच्या भक्तांप्रत स्वामी जाऊन स्वप्नात, आपुल्या समाधीची मात, कळविते झाले विबुध हो. तया ऋषी पंचमीला अपार मेळा मिळाला, लोकांचा तो शेगावाला, घ्याया दर्शन स्वामीचे. रथ केला तयार, दिंड्या आल्या अपार, सडे घातले रस्त्यावर, गोमयांचे बायांनी. रंगवल्या नानापरी, काढू लागल्या चतुर नारी, दीपोत्सव झाला भारी त्या शेगाव ग्रामाला. मूर्ती ठेवली रथात, मिरवणूक निघाली आनंदात, रात्रभरी शेगावात तोन थाट वर्णवे. वाद्यांचे नाना प्रकार, दिंड्या मिळाल्या अपार, होऊ लागला भजन गजर विठ्ठलाच्या नावाचा. तुळशी बुक्का गुलाल फुले, भक्त उधळू लागले, फुलांखाली झाकून गेले श्री गजानन महाराज. बर्फी पेढ्यास नाही मिती, लोक वाटती खिरापती, कित्येकांनी रथावरती रुपये पैसे उधळले. ऐशी मिरवणूक रात्रभर, शेगावी निघून अखेर, उदयास येता दिनकर परत आली मठात. समाधीच्या जागेवरी मूर्ती नेवणी ठेविली खरी, रुद्राभिषेक केलावरी अखेरचा देहाला. पूजा केली पंचोपचार, आरती उजळली अखेर, भक्तांनी केला नामगजर गजाननाचे नावाचा. जय जय अवलिया गजानना, हे नरदेहधारी नारायणा, अविनाश रूपा आनंद घना,
परतपरा जगतपते ऐशा भजना भितरी मूर्ती ठेवली आसनावरी उत्तराभिमुख साजरी शास्त्र मार्गाप्रमाणे अखेरचे दर्शन अवघ्यांनी घेतले जाण जय स्वामी गजानन ऐसे मुखे बोलून मीठ अर्गजा अबीर यांनी ती भरली गार शिळा लावून केले द्वार बंद भक्तांनी शेवटी 10 दिवसपर्यंत समाराधना चालली तेथ घेऊन गेले असंख्यात लोक स्वामींच्या प्रसादा खरोखरीच संतांचा अधिकार तो थोरसाचा सार्वभौम राजाचा पाड नाही त्यांच्या पुढे स्वस्ती श्री दास गणू विरचित हा गजानन विजयनामे ग्रंथ भाविका दावो सत्पथ भक्ती हरीची करावया शुभम भवतु श्री हरिहरार्पणमस्तु इति 19 अध्यायः समाप्तः जय श्री गजानन।